भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार नवयवन कार्य सन्माननीय राजूजी साखरकर यांच्या निवासस्थानी पार पडले। बाबांच्या आदेशानुसार या ठिकाणी भगवत गुणाची चर्चा बैठक घेण्यात आली। या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आम्हा सर्व सेवकांचे मार्गदर्शक मानव धर्माचे मार्गदर्शक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आम्हा सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी डुबरेकर उपस्थित आहेत। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष गट नंबर 8चे कार्यकर्ते सन्माननीय रविदादा राऊत यांना माझा नमस्कार। प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय विठ्ठलरावजी क्षीरसागर साहेब यांना माझा नमस्कार। प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाअंतर्गत उमरेड शाखा अध्यक्ष सन्माननीय रमेशजी धंजोळे साहेब यांना माझा नमस्कार। ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय सोरते काकाजी, त्याचप्रमाणे मार्गदर्शक मंडळी सन्माननीय चरडेजी, या गावचे मार्गदर्शक वंजारी साहेब, त्याचप्रमाणे बोरकरजी, भंडारा शाखा संचालक सन्माननीय बोंदेजी, कुई येथील कार्यकर्ते सन्माननीय लेंडेजी, उपस्थित आदरणीय मंच संचालनकर्ते अहिरकरजी, सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। आज या ठिकाणी खरोखर अनुभवामधून मार्गदर्शन झालेलं आहे आणि याकरिता आपण या बाबांच्या कार्यामध्ये जात असतो। बाबांनी खरोखर आम्हाला माणूस बनवलं। एवढं जरी आम्ही शिकलो तर आम्ही बाबाचे सेवक बनलो हे सिद्ध होईल। आणि या ठिकाणी चरडीजीने एक गोष्ट सांगितली का या गावात मार्गदर्शक आहे आणि या गावातील सेवक या ठिकाणी आले। ही गोष्ट शिकण्यासारखी आहे आणि मनापासून आनंदही वाटला। आपण म्हणतो ना, गाव करे तो राव न करे। मार्गदर्शकांची एकता हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि एकता होऊ शकते, त्याला टिकवणं गरजेचं आहे। वंजारी साहेब इथले मार्गदर्शक यांचेही मार्गदर्शन झालं, हा महत्त्वाचा भाग आहे। कारण आम्हाला मार्गदर्शकांना काही दिलं नाही, आम्हाला ज्यानं दिलं त्याचा आदेश महत्त्वाचा आहे। आम्ही ज्या दिवशी मार्गावर आलो या हनुमानजीचंही विसर्जन करून टाकलं, त्यावेळेस आम्हाला दया नाही आली त्या हनुमानजीची का हा भगवान आहे, याला कसं विसर्जन करू। आज आम्हाला त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटते। याचं कारण म्हणजे महान त्यागी बाबा जुमदेवजी बाबांच्या आदेशानुसार मूर्तीचं विसर्जन केलं
आणि आमच्याजवळ काही राहिलं नव्हतं. आमच्याजवळ होते फक्त आमचे वाईट केलेले कर्म किंवा चांगले केलेले कर्म. या मार्गावर जे दैवी शक्तीची उत्पत्ती आहे, ही उत्पत्ती कुठून झाली? एवढा मोठा भगवान आहे, तो आम्हाला कसा समजत आहे? आमच्या शब्दाला किती मान देत आहे तो भगवान. त्या भगवंताचे सेवक आपण झालो, ही साधारण गोष्ट नाही. आम्ही काहीही केलं नाही, फक्त भगवंताला काय सांगितलं, आमच्या चुकलेल्या कर्माची माफी मागतो आणि बाबाच्या आदेशाचं पालन करील हे गवाही दिली. एवढ्या शब्दावर दैवी शक्ती जागृत झाली. या दैवी शक्तीची उत्पत्ती मूर्तीमधून नाही झाली, फोटोमधूनही नाही झाली. या दैवी शक्तीची उत्पत्ती झाली आपल्या विचारामधून. आपल्या विचारामध्ये परमेश्वरी कृपा काम करत आहे. पहिले आम्ही आमचे विचार मांडले त्या दैवी शक्ती समोर. भगवान बाबा म्हणजे मी माझ्या कर्मांनी चुकलो, याची मला क्षमा द्या. आणि बाबांचे आदेश 4 तत्व 3 शब्द 5 नियम याचं वेळोवेळी पालन करू. या शब्दावरती दैवी शक्ती आपल्या आत्म्यामध्ये उत्पन्न झाली. दैवी शक्तीची उत्पत्ती आपल्या विचारामधून तयार झाली आणि विचारामध्येच नष्टही होणार आहे. ज्या दिवशी आम्ही भगवंतामध्ये विलीन होऊ त्या दिवशी ती आमच्या सोबत राहणार आहे. आम्हाला कर्म करायचा. कर्म करत असताना माणूस लहान बनेन, मोठा बनेन, कोणी कसा बनेल. वचन आम्ही सगळ्यांनी दिलं. कोण्या सेवकाला कमी मिळालं, कोण्या सेवकाला जास्त मिळालं. याचं कारण आहे आमचे कर्म राहत. मी या मार्गाला मानत नव्हतो, कारण मलाही वाटायचं का मी हनुमानजीचा सेवक आहो, मी हनुमानजीला मानतो, हा यायचा कोणता हनुमानजी आहे असं वाटायचं. परंतु सफल झालो नाही. सरते शेवटी जसं मरणाच्या वेळेवर मी या मार्गावर आलो. जेव्हा डॉक्टरांनी 6 महिन्याचं आयुष्य सांगितलं मला, तेव्हा मी या मार्गावर आलो. आणि मार्गावर आल्याच्या नंतरही काही वर्ष मी दुःखातच काढलं. त्याचं कारण म्हणजे या मार्गाला समजलो नाही. आम्ही जर या मार्गाला समजलो नाही तर हे समजून चला का भगवान आम्हाला थोड्या वेळासाठी साथ देणार आहे. कारण आज आम्ही मनमानी करून उद्या कुठं जाणार आहोत. तर या मार्गाला जिथपर्यंत आपण समजणार नाही तिथपर्यंत आपण या मार्गाचे सेवक बनू शकत नाही. आम्हाला समजून घ्यायचा का बाबांचा आदेश काय आणि आम्ही काय करणार आहोत ते. एक अनुभव सांगतो. आज त्याला एक परिवार सकाळी त्यागी झालेला सेवक. सेवकांचे दुःख किंवा त्यांची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर असा विचार येते मार्गदर्शकांना की भगवंत या सेवकाचं काय होईल. पण मार्गदर्शकाला काही अधिकार दिला नाही बाबांनी. तो अधिकार तुम्हाला दिला. त्यागी झालेला सेवक आज सकाळी आला. त्यांनी सांगितलं, येण्याचं कारण विचारलं, कसं येणं केलं. त्यांनी सांगितलं माझ्या मुलाला म्हणे जेलमधून सोडून आणलं, 7 दिवस राहिला.
दुसरा मुलगा त्या दुसरीकडे राहते. पती पत्नी दोघंही राहतात, जुना सेवक. आज ही परिस्थिती जर या मार्गाच्या सेवकावर येत आहे, याचा अर्थ काय? एक तर आम्ही आमची हुशारी दाखवली, बाबाला अनाडी समजलो, स्वतःला हुशार समजलो. आज या मार्गाचा असर आमच्या समोरच्या पिढीवर व्हायला पाहिजे, तर आम्ही बाबाचे सेवक. आज त्यांचा मुलगा जेलमध्ये गेला, त्यांनी मर्डर केला. लहान लहान 3 पोरं गाडीच्या रॉडनं, मालकासोबत काही वाद झाला, यानं मारू लागलं. 3 मुलं अरेस्ट झाले, त्याच्यातले 2 मुलं सेवकाचे गेले. बाबांनी सांगितलं राग आणू नये. कोण म्हणते बाबाला झालं ना, हवन झालं, आम्ही मोकळे झालो, काही केलं तरी चालते असं वाटते. नाही बैठकीत गेलं तरी चालते असं वाटते, नाही एकटा केली चालते असं वाटते. आपापल्या आटानं आम्ही चालायला लागलो आणि याचा परिणाम कोण शिकवणार आहे? आज आम्ही जर इमाने इतबारे भगवत गुणाच्या बैठकीत गेलो नाही किंवा बाबाच्या आदेशाचं पालन केलं नाही, काय परिणाम होईल? समजून चला, मी एक मार्गदर्शक आहो. हे मार्गदर्शक मंडळी बसल्या. आज आम्ही जर लाईनशीर वागलो नाही, आम्हाला कोण शिकवण? तुम्ही शिकवायला या तर आम्ही म्हणून हे तू मार्गदर्शक आहे का, तू आपलं काम कर, चाल होती ते. मग आम्हाला कोण शिकवल? आमची संतान येईल शिकवायला. आमची संतान आम्हाला शिकवणार आहे. जास्त हुशार झाला का म्हणून बापाला. कारण आज आम्ही समजून नाही राहिलो, आज आम्ही आमच्या गुरुचं मन दुखवत आहे. मग आमचं मन दुखवणारा तयार होईल का नाही? जरूर होईल. म्हणून आम्हाला समजण्याची गरज आहे. बाप बनता आलं पण बापाचा धर्म नाही निभवता आलं. पोराले म्हणतो तो वाईट झाला, पोरीला म्हणतो ती वाईट झाली, ती वाया गेली. कोणाचे कर्म आहे? आज आम्हाला समजण्याची गरज आहे. या मार्गावर बाहेरचं लागत नाही, आम्हाला बाहेरच्या आतही लागते. कसं लागते? गावातले लोक वाईट वाटते, बाहेरचे लोक खूप चांगले वाटते, आणि तो मग गाव फाटले जाते. आणि आमच्यासारखे अधिकारी लोक येऊन त्या ठिकाणी एकता भंग करून जातात. आपल्याला खूप गोड वाटते. त्या बाहेरच्या लोकांना असं वाटते का बापा बापा हा गाव फुटलं आमचं. जे राजकारणी लोक आहेत आमच्यासारखे, त्यांना खूप आनंद वाटते, हे गाव फुटलं, आता मस्त जेवण करायचीच वेळ आहे, मटणच आणायला लागते. गाजर मुळा तर गावातूनच भेटून जाईल, काहून का फुटले आहे काही शेवट. तो आपल्या संधीचा फायदा घेते. त्याचं कारण आहे आमचं घर फुटते. उद्या आमचं घर दुरुस्त करायला कोणी नाहीये. त्या सेवकाचा मुलगा अंदर झाला, PCR चालू झाला, बाप रडत आला घरामध्ये. त्याला म्हटलं एक माझा नातेवाईक आहे त्या पोलीस स्टेशनला, आपलं एक पोलीस स्टेशन क्षीरसागर साहेबाच्या वाटोड्याचं, तिथे माझा साडभावाचा मुलगा आहे आणि तो धुलाईमध्येच आहे. तो त्याला म्हटलं तू जा, म्हटलं माझं नाव सांग, का या पोराला मार वाचव बा. PCR कशी अवस्था झाली आमची.
याचं कारण हेच आहे, आम्ही अजूनही मार्गाला समजलो नाही, धर्माला समजलो नाही, माय बापाला समजलो नाही. जसं कोणतंही उदाहरण घ्या ना, आपला एखादा मुलगा बिघडला, मायबाप म्हणते अरे बापू असं नको करू, तू बैठकीले चाल, हे कर ते कर, असं नाही करावं तसं नाही करावं. त्याला कोणाचं आवडते, घरच्याचं का बाहेरच्याचं? त्या बिघडलेल्या पोराला बाहेरचे खूप गोड वाटते. खूप चांगले लोक आहे म्हणते, पप्पा म्हणते समाजाची मुलगी नाही आहे तर काय झालं म्हणते, मुलगी खूप समजदार आहे की म्हणते, प्रेमळ आहे म्हणते ते पोरगी, मी तिच्यासोबत करून टाकतो ना म्हणते. अरे पण ज्यानं जन्म दिला याचे विचार गंदे झाले, गंदे वाटायला लागले आणि बाहेर त्याचे विचार गोड वाटायला लागले. ही आमची अवस्था आहे आजची. आम्हाला आमचं घर जर मोठीत ठेवायचं आहे, पहिलं आम्हाला जागावं लागेल. मी जर बाबाच्या आदेशाचं पालन 50% करत असेल तर माझी संतान 25% तर करत. पण मी जर 100% मायजनकी करत असेल, कोणाचं घर फोडत असेल, कोणाचं गाव फोडत असेल, तुझ्या माझं घर फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि मी त्याच्यावर नाव घेऊ, त्यानं फोडलं, त्यानं केलं, पण मी माझे कर्म, माझी 100% मायजनकी हे सामोर येणार आहे ना, आमची संतान शिकवणार आहे आम्हाला. आड्याचं पाणी वरणीचं पाणी आड्याला गेलं, बापाचं लग्न लेकानं केलं म्हणतो, हा काळ आलाय आता. आम्ही देवाला वचन दिलं, बस आमचं संपलं. चाहे मान मिळो नाही मिळो, आम्हाला गरज आहे दैवी शक्तीची. आम्हाला वाटते आम्ही हवन केलं, काही नवल नाही केलं. काय केलं? हवन केलं, तूप टाकलं, आवती टाकली, बाबा हनुमानजी सहा म्हणलं, देव खुश झाला का याच्यानं? नाही होणार भगवान. तर आमचे वाईट विकार मारावा लागेल, आमचा अहंकार नष्ट करावा लागेल त्याच्यामध्ये. तेव्हा त्या विचारामध्ये दैवी शक्तीचे तत्व निर्माण होतील. जसे बाबांचे तत्व कुठून निर्माण झाले? बाबाच्या आत्म्यातून दैवी शक्ती निघाली. दैवी शक्ती कुठून? हनुमानजी येऊन लिहून दिलं का बाबाला? नाही लिहून दिलं, बाबांनी नाही सांगितलं. बाबा फक्त हनुमानजीच्या मंदिरात आमच्या धनजोडे साहेबांनी सांगितले. पण उत्पन्न कुठून झाली दैवी शक्ती? बाबाच्या आत्म्यातून, बाबाच्या विचारामधून दैवी शक्ती निर्माण झाली. फोटोमध्ये देव नाही हे सिद्ध झालं. मग विचारामध्ये दैवी शक्ती जर पाहिजे आहे तर आम्हाला काय करावं लागेल? सत्य मर्यादा प्रेमाचं पालन करावंच लागेल कोणत्याही परिस्थितीत. सत्य मर्यादा प्रेम चालवता आलं पाहिजे आपल्याला आपल्या घरामध्ये. कारण प्रसंग सेवकावर येत आहे. आपले सेवक भरपूर, व्याप खूप मोठा झाला, खूप मोठा व्याप झाला. घरोघरी सेवक होणार आहे, परंतु दुःखही आहे त्याच्यामध्ये. सेवकासारखे कुठं झालो आम्ही? मी तरी कुठं झालो सेवकासारखा? नाही बनलो होतो. आणि हे बनण्यासाठी कार्यक्रमामध्ये यावं लागतं. बैठकीत आल्यानं आमचा अहंकार नष्ट होते, चांगले विचार आम्हाला मिळतात, शब्द चालवायला शिकू शकतो आपण. चर्चा बैठकीच्या माध्यमातून शब्द चालतात. शब्द मागच्या वेळेस काकड्याला मार्गदर्शन झालं. रवी आजचे जे अध्यक्ष आहे त्यांचे चुलत भाऊ मला वाटते, त्यांनी मार्गदर्शन केलं होतं काकड्याला. हा किरणजीराव. आम्ही भगवंताला ओळखलंच नाही. वेळोवेळी शिक्षणामध्ये सुद्धा भगवंत मदत करते, परंतु आम्हाला काय करावं लागेल? मुला मुलींना आई वडिलाच्या शब्दाचं पालन करावं लागेल.
करावं लागेल. आणि आम्ही जर आईवडिलाच्या शब्दाचं पालन नाही केलं आमच्या मुलाबाळांना, काय होईल? त्यांचं पर्सेंट कमी होईल, किंवा त्यांची लाईन तुटेल, किंवा सत्संग त्यांना दिसणार नाही. उद्या काय करा ना, मग काय करू ना आपण? उद्या कोणाचे गुण गाऊ? पण खरा गुणवान कोणाला बनवायचा आहे तर तुमच्या समोरच्या पिढीला. याला गुणवान बनवणं शिकायचं आहे आपल्याला. का ते जर लाईनवर राहिले, आज जरी मी जरी खूप धन जरी कमावलं असेल, पण माझे लेकरं जर लाईनवर नाही राहिले तर काय होईल? माझी बेंकी आल्यावर विकून टाकतील. पण धनाचा रक्षक जे आपली संतान आहे यांना घडवा. परिवर्तन आहे, हा परिवर्तन आहे. परिवर्तन करून दाखवा. आम्ही जसं बाबाला वचन दिलं त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा. कधी जीवनामध्ये असफल होणार नाही. बाबांनी मुलाला सामोर नेलं, आईनं मुलाला सामोर नेलं, धनाच्या भरोश्यावर नाही नेलं, भगवंताच्या भरोश्यावर सामोर नेलं. कारण भगवंताला जे पाहिजे ते बाबाला देतात. तर भगवानही काय करते? आपल्याला जे पाहिजे ते भगवानही आपल्याला देते. परंतु आम्हाला चालणं बोलणं खूप कठीण आहे, खूप कठीण. जसं मर्यादा हे साधारण नाही, खूप जरुरी आहे मर्यादाचं पालन. त्या काळामध्ये तो इतिहासात वाचला, रामानं मर्यादा पाळली, राम देव झाला. सीतेनं मर्यादा पाळली, तीही झाली, देवी बनली. 14 वर्षे बनवा. आता सांगा बरं, पोरीले किंवा पोराले एखाद्या मर्यादेनं काम सांगायला ऐकतेत का? बाई झाडू मारला का मारीनं म्हणते. मग पोरगा खेळायला जाते तिथं आपणही लाड करतो पोराचा. तुम्ही मुला बाळांना घरचे कामं शिकवणं चालू करा सगळ्यात पहिलं. मला असं वाटतं बा, माझं अनाडी विचारानं बोलत आहोत. आपण आपल्या लेकराले झाडू मारणं, ताट धुणं, अंगण झाडणं, कपडे धुणं शिकवा त्यांना. काय होईल हे शिकवल्यानं? त्यांच्यामध्ये कुठंतरी परिवर्तन होईल. त्याला आईची दया यायला लागेल. नाही तर मुलगा मोठा झाल्यावर घरचं अन्न गोड नाही लागत बरं त्याला. दोस्तासोबत बिर्याणी खायला जाते. हे खोटं नाही बोलून राहिलो, हे खरे विचार सांगत आहोत. आणि त्याला घरी जर चिमवा थोडंसं, झाडू मार, ज्योत लाव, हे कर ते कर, कोणी आलं पाणी दे. आतापासून जर आम्ही आमच्या लेकरांना संस्कार देऊ तर मोठं झाल्यावर यांचं भाग्य चमकवणारा भगवान आमच्याच घरी आहे. तो नक्की त्यांना सामोर नेणार. परंतु आम्ही जर मुलांचा पक्ष घेत असेल तर उद्या आमचा मुलगा आम्हाला घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आणि कितीतरी असे त्यागी लोक आहेत जे या मार्गाला अजूनही समजले नाही. कुठे कमी आहो आपण? तत्व शब्द नियम आपल्या जवळ आहे, कुठं कमी पडलो आपण? याचं कारण एकच आहे की आम्ही व्यक्तीच्या मागं धावणं चालू केलं, शक्तीला सोडत चालू. व्यक्ती काही नाही देणार. तुम्ही तत्वावर उभे राहा, कोणाच्या समोर झुकाची गरज नाही. फक्त एकच काम करा, सत्याला ओळखून तिथं उभे राहा. खोट्याला साथ नका देऊ. आज खोट्याला साथ देऊन आज घडीभर चांगलं वाटेल, परंतु उद्या. मगाची फार सुंदर एक अनुभव सांगितला. आम्ही गाडीनं आलो, चकोले साहेबाच्या गाडीमध्ये आलो. त्याला म्हटलं काय ओरिजिनल अनुभव आहे का? म्हटलं नाही म्हणे, व्हॉट्सअपवर आलेलाच आहे म्हणे, पण चांगला आहे म्हणे. त्याने एक अनुभव सांगितला, कर्माचं फळ. त्यानं सांगितलं, काकाजी म्हणे 2 मित्र होते म्हणे, बिलकुल दोघंही सत्यवादी, प्रेमळ. त्यांनी धंदा चालू केला म्हणे दोघा मिळून. आणि त्यांनी एक हॉटेल लावलं म्हणे. हॉटेल चालायला लागलं म्हणे. त्यांनी पुन्हा विचार केला म्हणे का याच्यापेक्षा मोठं काम अजून आपण करू. मग मोठं 5 स्टार हॉटेल बनवलं.
आणि खूप अमाप पैसा यायला लागला म्हणे. दोघंही मित्र चांगले होते पण म्हणे एकाच्या पोटामध्ये कपट आलं म्हणे. त्याला वाटलं म्हणे का मी जर याला मारून टाकलं तर सगळं माल मलाच भेटून जाईल. कसा तो भगवान दैवी शक्ती कधी साथ देईल आणि कधी काही करून घेईल हे सांगता नाही. 2 मिनिटाचा राग काय होते मर्डर होऊन जातं. त्या मित्राच्या मनात कपट आलं. आपल्या मित्राले जहर दिलं, त्याला मारून टाकलं. तो मेल. तो मेल्याच्या नंतर याचं जेव्हा लग्न झालं 2-4 वर्ष का 5 वर्ष हा सुखानं राहिला ना. याच्या मुलाची तब्येत झाली म्हणते खराब. खूप डॉक्टर केले, समाधान नाही मिळालं. खूप डॉक्टर केले, लहानापासून मोठ्यात मोठ्या डॉक्टरही उपचार करूनही समाधानी नाही. शेवटी त्या लहानचा मुलगा बोलला म्हणते का पप्पा तुम्ही तुमच्या मित्राला जहर देऊन मारलं, त्याचा आत्मा मी आहो. तुम्ही तुमच्या मित्राला जहर देऊन मारलं, त्याचा आत्मा मी आहो. मी तुमच्या पोटी आलो. कसं आहे कर्माचं फळ. म्हणून आज जरी चांगलं झालं तर मनमानी सारखं वागू नका, बोलू नका, भगवत कार्याचा अनादरही करू नका आणि गावात एकटा भंग करूही नका. नाही तर उद्या आमच्या पोटी अशी आत्मा आली तर काय कराल. बाहेरचं लागलं म्हणून का मग आम्ही कोणाला शहाणपणा सांगून आम्ही अरे म्हणा आपलं घर तर पाहिलं का पडोळ्या, त्या घरात किती अंधार आहे, तू का शिकवून राहिला मला, बोलता येईल का मला. नाही बोलता येईल. म्हणून मला माझं पाहायचं आहे का मी बाबाला काय वचन दिलं आणि खोट्याला संगत करतो का खऱ्याची संगत करतो हे माझं मला पाहावं लागेल. चाहे मान मिळो अपमान मिळो परंतु सत्याला सोडू नका. बाबानं वचन दिलं त्या भगवंताला एक टाइम उपाशी राहिलो तरी चालेल पण इमान डगमगू देणार नाही. आणि जर इमान डगमगलं आपलं उद्या आपले कर्म आपल्याला विचारणार आहे. जसं मगाशी सांगितलं सेंट्रल जेलमध्ये कोण होता त्याच्याजवळ, बिना मारल्यानं त्याला जेल झाली. आपले मार्गदर्शक बोरकरजी. काऊन नाही आला एखादा मंत्री किंवा कोणी. सकाळी त्या जेलमध्ये बाबा हनुमानजी मला माफ कर, मी गुन्हा केला असेल तर सजा दे, नाही तर मला येथून बाहेर काढ. कोण आला धावाले तर तो भगवान होय ओळखाले नाहीये. कोणाच्या मनात जाऊन कोणतं काम करून देईल. पण कधी आमचे कर्म जर बरोबर राहत असतील तर आम्ही थोडेसे गरीब राहिलो तर चालत पण शब्द चालले पाहिजे. परिवारात गावात गटात आपले शब्द चालले पाहिजे. याच्यासाठी बाबांनी खूप ज्ञान दिलं आहे. तुम्ही प्रत्येक जण ज्ञानासाठीच आले, आम्ही ज्ञानासाठीच येत असतो. 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आधारे आपलं जीवन तर बनवलं पण समोरची पिढी हे सद्गुणी कशी बनवता येईल याचा विचार तुम्ही करा, मी करीन. मी तत्वशब्द नियमानं वागण्याचा प्रयत्न करीन, आपणही करावं. एवढेच बोलून मी माझी रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.